नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेपर 2 विषय मराठी यामधल्या साहित्यिकांची संपूर्ण माहिती. आणि यामध्ये आपण आज साहित्यिक घेतलेले आहे वि. स. खांडेकर, जे ज्ञानपीठ पुरस्कर्ते आहे, वि. वा. शिरवाडकर, जे कुसुमाग्रज मराठी भाषा गौरव दिन त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो. त्यानंतर भालचंद्र वनाजी नेमाडे हे सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कर्ते आहेत. विवा शिरवाडकर आणि वि. स. खांडेकर हे तिघही ज्ञानपीठ पुरस्कर्ते आहेत. आणि आज आपण यांच्याबद्दल सगळं बघणार आहोत. जेणेकरी यांची कादंबरी कोणती, यांनी कोणते नाटक लिहिलं, यांनी काय लिहिलं, कथासंग्रह, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्ही जर का पेपर 2 विषय मराठीचा अभ्यास करत असाल तर हे तुम्हाला खूप खूप महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपली जी बॅच आहे मराठीची ती येत्या 4 तारखेपासून सुरू होते आहे. आणि एकंदरीत काय आहे, सेट एक्झाम मध्ये किंवा नेट एक्झाम मध्ये पण आजकाल हे पुस्तक कोणाचं, हे कादंबरी कोणाची, त्यामुळे आपल्याला जर का जास्त कादंबरी आणि पुस्तकं माहिती राहिली तर आपण छान पेपर सोडवू शकू. हाच माझा उद्देश आहे. नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करा जी 4 तारखेपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा संपूर्ण कोर्स बॅच, जी 4 तारखेपासून सुरू होते आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस असणार आहेत. पूर्ण ही 10 युनिट्सचे घटकांचे तुम्हाला नोट्स मिळतील. सोबत PYQ क्वेश्चन सेट्स मिळणार आहे. 20 अधिक टेस्ट सिरीज मिळणार, मॉक टेस्ट मिळणार, सोबत पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी टेस्ट मिळणार आणि घटक वाईज पण मिळणार आहे. त्यामुळे ही बॅच तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार. या बॅचची किंमत आहे, फीज आहे जी आहे ती 10,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी खास ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर आपण माय कोर्सेसमध्ये गेल्यानंतर जेव्हा मराठी लिहितो त्यामध्ये अशा पद्धतीचे 2 कोर्सेस तुम्हाला अवेलेबल होतात. त्यामध्ये यूजीसी नेट सेट मराठी 2025 या कोर्सला तुम्ही क्लिक करा आणि पब्लिश कोर्स केल्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला वीकली टेस्ट, नेटसेट पेपर 2, पेपर 1, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर, नोट्स असं सगळं तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि लाईव्ह क्लासेस जेव्हा केव्हा होतील तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेलच आहे. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. वि. स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर असं आहे त्यांचं पूर्ण नाव. जानेवारी 11, 1898 ते सप्टेंबर 2, 1976 पर्यंत त्यांचा कालखंड होता. आणि मराठी कादंबरीकार ते लेखक आहेत. त्यानंतर त्यांची भाषा जी आहे ती लालित्यपूर्ण आहे, रम्य कल्पना, समाजहितासाठी त्यांनी प्रचार केलेला आहे. सोबतच रूपक कथा, ठीक आहे. वि. स. खांडेकर आलं म्हणजे रूपक कथा आलं, हे प्रकार तुम्ही नक्की लक्षात ठेवा. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रूढ केला होता. त्यानंतर त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट कथा, नाटक असं सगळं साहित्य लिहिलेलं आहे. त्यानंतर वृत्तपत्रीय लेखक व ग्रंथ संपादन या क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवलेला आहे. नंतर खांडेकर लिखित पुस्तके कोणकोणती आहेत? अजून येतो वास फुलांना, अमृत पटकथा, अमृतवेल तुम्ही वाचली असेल, खूप महत्वाची कादंबरी आहे. अविनाश, अश्रू, अश्रू आणि हास्य, आगरकर व्यक्ती आणि विचार, उल्का 1934 मध्ये त्यांनी लिहिली होती कादंबरी आहे. उशाप, कल्पकता, कांचनमुर्ग ही सुद्धा महत्वाची आहे, 1931 मध्ये लिहिलेली आहे. नंतर कालची स्वप्न, कालिका, क्रोंचवध ही खूप महत्वाची कादंबरी आहे, 1942 मध्ये लिहिलेली. त्यानंतर घरटे, घरट्याबाहेर, चंदेरी स्वप्ने, चांदण्यात, छाया, जळलेला मोहर ही 1947 मध्ये लिहिलेली आहे. जीवनशिल्पी, ज्वाला, झिमझिम, तिसरा पहर आणि तुरुंगातील पत्रे भाग 1, 2 आणि 3. त्यानंतर ते दिवस, ती माणसे, दवबिंदू, देवता पटकथा, 2 ध्रुव 1934 ला त्यांनी लिहिलेली आहे. हे पुस्तक खूप छान आहे. 2 मने कादंबरी पण छान आहे, 1938 ला आलेली. त्यानंतर धर्मपत्नी, धुके, नवप्रांतकाल, परदेशी, पहिली लाट, पहिले पान, पहिले प्रेम हे तर खूप प्रसिद्ध कादंबरी आहे. ठीक आहे. पाकड्या कथासंग्रह आहे ते, कथासंग्रह हो कादंबरी आहे. ठीक आहे. पांढरे ढग, पारिजात भाग 1, 2 अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर पूजन, फुले आणि काटे, फुले आणि दगड, मंजिऱ्या, मंजधारा, मंदाकिनी, मध्यरात्र, मुगजळातील कळ्या, ययाती. ययाती तर खूप महत्वाची आणि कादंबरी आहे, सगळ्यांनी वाचावी ही कादंबरी. नंतर यांनाच ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे या कादंबरीला. रंग आणि गंध, रिकामा देव्हारा 1939 मध्ये, रेखा आणि रंग, लग्न पहावे करू, वामन मल्हार जोशी, व्यक्ती आणि विचार.
नंतर वायू लहरी, वासंतिका, विद्युत प्रकाश, वेचलेली फुले 1948. नंतर समाजशिल्पी लेख आहे समाधीवर फुले, सहा भाषणे, सांजवाद, साहित्यशिल्पी, सुखाचा शोध, सुवर्णकण, सूर्यकमळे, सोनेरी सावल्या, सोनेरी स्वप्ने बंगलेली, स्त्री आणि पुरुष, हेरवड, हिरवा चाफा, जे 1938ला त्यांनी लिहिलं होतं, हृदयाची हाक, क्षितिस्पर्श, अशा पद्धतीने त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. किती कादंबरी आहेत. यातल्या तर भरपूर कादंबऱ्या वाचलेल्या आहेत मी, तुम्ही सुद्धा वाचा. नंतर पटकथा अंतरीचा दिवा, हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तक रूपातील संग्रह आहे आपल्याला. त्यानंतर पुरस्कार आणि सन्मान जे आहे ते वि. स. खांडेकर यांना सोलापूरला 1941 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते. त्यानंतर ययाती कादंबरीसाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सोबतच ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहे ययातीसाठी. त्यानंतर त्यांना डी.लिट. डॉक्टर ऑफ लिटरेचर ही सुद्धा पदवी आहे ती बहाल केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज, आपले लाडके कुसुमाग्रज याबद्दल बघूयात. विष्णू वामन शिरवाडकर तर तात्यासाहेब शिरवाडकर 27 फेब्रुवारी 1912 ते 10 मार्च 1999 हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक आहेत. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्य ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक आहेत आणि त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर 4 दशकापेक्षा अधिक प्रभावी आहे. नाटककार, कथाकार, कवी, कादंबरीकार, लघुनिबंधकार, आस्वादक, समीक्षक सगळं त्यांचं आहे. आणि क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द कलेवरचे प्रभुत्व हे त्यांच्या काव्याचे काय आहे वैशिष्ट्य आहे. नंतर त्यांची लेखनशैली जी आहे ना ती एकंदरीत सामाजिक अन्याय, विषमता या विषयावर त्यांचं लेखनातून ते खूप कठोर टीका करतात. ठीक आहे. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. त्यानंतर त्यांचं आपण साहित्य लेखन पाहूया. कविता संग्रह आहे त्यांचे अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवनलहरी, थांब सहेली, पांथेय, प्रवासी पक्षी, मराठी माती, महावृक्ष, माधवी, मारवा, मुक्तायन हे कविता संग्रह आहेत पूर्ण. मेघदूत, रसयात्रा, वादळवेल, विशाखा हे तर खूप महत्वाचे आहेत कविता संग्रह. नंतर श्रावण, समिधा, स्वगत, हिमरेषा. त्यानंतर इत्यादी आपले कविता संग्रह आहेत. त्यानंतर निबंध संग्रह आहे आणि नाही, लघुनिबंध संग्रह, त्यानंतर प्रतिसाद पुस्तक, लघुनिबंध संग्रह. ठीक आहे. त्यानंतर त्यांची नाटके आहे ऑथोल्लो, आनंद, आमचं नाव बाबूराव, एक होती वाघीण, केमियागार, कैकई, कोणते, जेथे चंद्र उगवत नाही, दिवानी दावा, दुसरा पेशवा हे काय नाटके आहेत त्यांचे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. दूरचे दिवे रूपांतरित आहे हे, मूळ इंग्रजी नाटक, अँड ऑडियल हॅजबँड, लेखक ऑस्कर वाईल्ड. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर देवाचे घर, नटसम्राट तर सगळ्यांनीच वाचले हे पाहिलं आहे. ठीक आहे. नंतर नाटक बसते आहे बँकेट, महंत, मुख्यमंत्री, ययाती देवयानी, राजमुकुट, विदूषक, वीज म्हणाली धरतीला, वैजंती हे सगळ्यातून त्यांचं नाटक आहे. ठीक आहे. नाटके आहे. त्यानंतर कथासंग्रह पाहूया. अंतराळ, अपॉइंटमेंट, एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, फुलवाली, 12 निवडक कथा, सतारीचे बोल हे सगळे त्यात कथासंग्रह आहेत. ठीक आहे. कादंबऱ्या, कल्पनेच्या तीरावर, जान्हवी आणि वैष्णव ह्या काय कादंबऱ्या आहेत. नंतर लघुनिबंध आणि इतर लेखन आहे आणि नाही, एकाकी तारा, एखादं फुल, प्रतिसाद, बरे झाले देवा, मराठीची नगरी, विरामचिन्ह हे काय लघुनिबंध आहे. ठीक आहे. त्यानंतर पुरस्कार त्यांना महाराष्ट्र सरकारचे उत्तम पुस्तकासाठी पुरस्कार आहे. मराठी मातीला 1960 साली, स्वगतला 1962, हिमरेषा 1962, नटसम्राट 1971, नटसम्राटला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ययाती आणि देवयानी या नाटकात 1966 वर्षी वीज म्हणाली धरतीला या नाटक सुद्धा शासनाचे पुरस्कार मिळाले आहे. विशाखा कविता संग्रहालयांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार आहे, ज्ञानपीठ आहे, कुसुमाग्रज हे नाव दिले गेले, नटसम्राट नाटकाला साहित्य संघ पुरस्कार मिळाला, संगीत नाट्यलेखन पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. भरपूर त्यांना मिळालेले आहे. त्यांचा सन्मान हे आहे की 1960 मध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते 1964 साली. ठीक आहे. त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण भालचंद्र वनाजी नमाडे यांच्याबद्दल बघणार आहोत. भालचंद्र वनाजी नेमाडे 27 मे 1938 सांगवी खानदेश यामधले ते आहेत. आपल्या साहित्याने जन्मास ठवळून काढणे आणि जोरकसपणे टीका करणे, कठोर शब्दात, विद्रोही शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केल्या. मराठी लेखक व टीकाकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. कविता लेखन जे कोसला ही त्यांची पहिली कादंबरी आहे. प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांच्या कविता छंद
रहस्यरंजन, प्रतिष्ठान, अथर्व यामधून त्यांचं प्रसिद्ध झालेले आहेत. देखणी हा त्यांचा कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर कोसला ही त्यांची पहिली कादंबरी आहे ज्यावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहेत 1963 मध्ये. कोसला ही कादंबरी त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी प्रकाशित झाली आणि ती एक शिकणाऱ्या तरुणाची काय आत्मकथा आहे, जे सर्वसाधारण मराठी वाङ्मयाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते. कोसल्याचा नायक पांडुरंग सांगवीकर या नैतिकतेच्या आधारावर बाप आणि तो नाकारतो. एकंदरीत आत्मचरित्रात्मक मांडणी हे नेमाळ्याच्या कादंबरीचे काय आहे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. त्यानंतर हिंदू जगण्याची समृद्ध अळगड हे आहेत. हिंदू लिहिण्यापूर्वी नेमाडे यांनी तब्बल 30 वर्ष लेखन केले, विश्रांती घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी हे लिहिलेले आहे. ही निवडक साहित्य कृतीमध्ये हिंदू जगण्याची समृद्ध अळगड आपल्याला अभ्यास करायला आलेली आहे नेट आणि सेटच्या सिलेबसला. त्यामुळे नक्कीच हे तुम्हाला महत्वाचे ठरणार आहे. हिंदूवर प्रचंड टीकाही झाली आणि भरभरून स्वागतही झाले आणि पिढ्या मागून झालेल्या पिढीमध्येही लोकप्रियता टिकवून ठेवलेली आहे. त्यानंतर कादंबऱ्या त्यांच्या कोसला 1963, अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचे भाषांतर झालेले आहे. जरीला 1977, झूल 1979, बिढार 1967, हिंदू जगण्याची समृद्ध अळगड 2011. ठीक आहे. त्यानंतर कविता संग्रह आहे देखणी, मेलडी 1970ला. त्याचे इंग्रजी भाषांतर सुद्धा झाले आहे, हिंदी आणि इंग्रजी. त्यानंतर समीक्षा आहेत टीका स्वयंवर, तुकाराम, मुलाखती, साहित्य संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा आणि 16 भाषणे. त्यानंतर इंग्रजी पण आहे, इंडो अँग्लियन रायटिंग्स टू लेक्चर्स आहे, नेटिव्हिजन आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी, द इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी, ए सोशल लिव्हिंगस्टिंग ऍड स्टायलिश स्टडी आहे. ठीक आहे. भालचंद्र नेमाडे यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ साठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे 2015ला. ठीक आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, कोसल्यासाठी नाही, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ यांच्यासाठी मिळालेला आहे. त्यानंतर पुरंदर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे आणि वि. वा. शिरवाळकर यांचं पाहिलेलं आहे. यांच्या कादंबऱ्या, यांचं सगळं लिखाण साहित्य आपण पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच म्हणजे अभ्यास करताना मदत करणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ बघा आणि येस, पुन्हा आम्ही असे व्हिडिओ घेऊन येईन, तुमचा अभिप्राय सुद्धा कळव. आणि आपली बॅच आहे ती 4 ऑगस्ट पासून सुरू होते आहे मराठीची. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड. थँक्यू. धन्यवाद.